बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी आहे, लाडकी बहिणी योजनेत 4200 कोटींचा भ्रष्टाचार झालाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केलाय। योजनेतून 26 लाख महिला सरकारनं कमी केलेल्या आहेत। सरकारकडून लाडकी बहिणी योजनेच्या नियम आणि अटीत वारंवार बदल केला जातोय असं देखील त्या म्हणतात। 26 लाख महिला कमी केल्या लाडकी बहिणीच्या 26 लाख मोठा प्रश्नच आहे ना। म्हणजे 4900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। पैसे गेले कुठे? ते म्हणतात पुरुषांनी काढले। कुठल्या पुरुषांनी हे पैसे काढले? हा मोठा घोटाळा आहे ना। आरोप मी करत नाही, सरकारी डेटा आहे। हा माझा डेटा नाही आहे, सरकारचा डेटा आहे। मी माहिती घेतली आहे, सरकारने उत्तर दिलं पाहिजे की काय कॅटेगरी लावून तुम्ही एक तर एनरोल केल्या कशा महिला, आणि जर केल्या तर मग त्यांना काढताय का? म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातच कशी झाली त्याची? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश अखेर